श्रेयवाद लुटण्यात येत आहे। आपले जे कार्यकर्ते आहेत जे भूमिपूजन करतात त्याच्यावर उदय सामंत म्हणतात कार्यकर्ते भूमिपूजन वेगळं आपण गोंदियामध्ये आहोत। मी गोंदियामध्ये राज्याचा नेता म्हणून आलोय, त्यामुळे कोण काय तिकडे म्हणतं ते मी तिकडे बघेन। इकडे बघायची काय गरज आहे? श्रेयवाद लुटत आहेत। कोण उदय सामंत? उदय सामंत कोण? उदय सामंत असं बोलतील असं मला वाटत नाही, परंतु जी माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेली कामं आहेत ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेली आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामांना या नियमबाह्य आणि विश्वासघाती सरकारनं स्टे दिला होता। आपण त्यांना विनंती करून बघितलं पण ते ऐकले नाहीत, म्हणून आपण हायकोर्टामध्ये गेलो आणि तुम्हाला अभिमान वाटेल जे म्हणून काँग्रेस बरोबर, जे म्हणून राष्ट्रवादी पवार साहेबांच्या बरोबर, जे उद्धव साहेबांबरोबर आमदार राहिले त्या सगळ्यांचा मी स्टे उठवला। त्याची ती कामं आहेत। उदय सामंतांनी मंत्री झाले म्हणजे सगळा काय त्यांना अभ्यास आहे, त्यांना असं काय नाही। त्यांनी बोलताना ते जर असं बोलले असतील तर मी त्याचा समाचार घेईनच, सोडणार नाही। पण त्यांनी तुम्ही म्हणता म्हणून मी काय ऐकलेलं नाही, ते अभ्यास करून बोलावं एवढाच मी त्यांना सल्ला देईन। भुजबळ शिवसेना बाहेर पडले असं मंडळ आयोग कधी स्थापन झाला कधी? तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय? देवेंद्र फडणवीस जन्माला आले होते काय? देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा आता प्रत्येक समाजाच्या भावनेचा आधार घेऊन, भावनेला हात घालून, प्रत्येक समाजाला खोटी आश्वासनं देऊन आज ते सगळे समाज जे अस्वस्थ झालेत ते कोणामुळे झालेत? धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये माझी सत्ता आणा, पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देतो। किती कॅबिनेट झाल्या देवेंद्र फडणवीसांच्या? राज्याचे मुख्यमंत्री पण झाले, दिलं का? मराठा समाजाला आरक्षण मीच कायमचं टिकवून मिळवून देऊ शकतो सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी दिलं का? आता त्या ठिकाणी जैन समाज आपल्या ह्याला तुमच्या लिंगायत समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं, दिलं का? कुणबी समाजाला सांगितलं की राज्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद आहेत, त्या माझं सरकार आणा, 2 महिन्यात मी तुम्हाला आरक्षण आणून देतो। आता सरकार येऊन 18 महिने झाले, दिलं का? काय सांगितलं होतं? 2019च्या पूर्वी माझं सरकार 2014 पूर्वी माझं महाराष्ट्र सरकार आणा, माझं सरकार जर तुम्ही आणलं तर मी वेगळा विदर्भ करून दाखवीन, नाहीतर मी लग्नच करणार नाही असे देवेंद्र फडणवीस बोलले ना। ते अजून बिचारे अविवाहित आहेत। आता शिवसेना या अगोदर जिंकलेल्या पुन्हा आता शिवसेनेला तिकीट देणार असं आहे की गोंदिया हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा मूळ शिवसेनेचाच आहे। मध्यंतरी विश्वासघातानं इथं शिवसेनेच्या उमेदवाराला पाडण्यात आलं, कारण त्यावेळेपासूनचाच तो प्लॅन होता। त्यामुळं मध्ये काँग्रेसचा 2 वेळा आमदार निवडून आला, परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी आहे आणि त्यामध्ये गोंदिया हा मतदारसंघ आता अपक्ष आमदाराकडे आहे आणि मूळ हा मतदारसंघ सेनेचा असल्यामुळं हा मतदारसंघ सेनेकडे राहील आणि सेना लढवेल। राहत नाही आणि तिथं पेशंटसोबत पुष्कळ गरज होते, पंकजभाऊ यादव ते 12 निवेदन देतात, त्यानुसारही काही तिथं पाठपुरावा होत। असं आहे की 2 महिन्यापूर्वी आपण बघितलं असाल संभाजीनगरमध्ये 40-42 माणसं हॉस्पिटलमध्ये औषधाच्या अभावी मेली, नागपूरला माणसं मेली, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कल्याणमध्ये ठाण्यामध्ये शेकडो माणसं मेली। आणि म्हणून या सरकारचं दुसऱ्याचे पक्ष फोडण्याकडेच जास्त लक्ष असल्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याकडे बिलकुल लक्ष नाही। या लोकांनी महाराष्ट्राचं आरोग्य बिघडवलेलं आहे। येत्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांचं आरोग्य पार बिघडवावं असं माझं आव्हान आहे। धन्यवाद। बरी नसल्यामुळे ओबीसी समाजाला देखील आता कळून चुकलंय की छगन भुजबळ हे जे ओबीसी समाजाची बाजू घेत आहेत त्यातला खरा ढोंगीपणा हा बाहेर येईल, त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करतो। परंतु याच्यामध्ये छगन भुजबळांचा फार दोष नाही आहे। छगन भुजबळांना भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही आता जे आहात ते जामिनावर आहात, आक्रमक व्हा। त्यामुळे छगन भुजबळांना आक्रमक व्हावं लागलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।